नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या महा क्लासेसवर. मित्रांनो, काल जो मी व्हिडिओ बनवला होता आरोग्य सेवक 50% भरतीबद्दल, जे नियम काय सांगतात त्याच्याबद्दल, तर त्या व्हिडिओचा उद्देश फक्त एवढाच होता की जे विद्यार्थी कोर्टात गेलेले आहेत किंवा जे गेले नाहीत, तर त्यांना फक्त जी सत्यता आहे किंवा जे नियम काय सांगतात ते मला फक्त सांगायचं होतं. त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये गोंधळ उडायला पाहिजे असा त्याचा उद्देश नव्हता. फक्त तुम्हाला एक माहिती मिळायला पाहिजे, बरोबर ना, की काय होतंय किंवा काय होत नाहीये त्या संबंधी फक्त तो व्हिडिओ होता. आता तो व्हिडिओ बनवल्यानंतर मला बरेचसे मेसेज आले, सर मार्गदर्शन सूचना रद्द होतील का, किंवा ही जी भरती आहे फक्त मेरिटनुसार होऊ शकते का. तर या दोन गोष्टीचं उत्तर देण्यासाठी मी इथं आलो आहे. आणि एक लक्षात ठेवा, हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा आहे सगळ्यांसाठी. तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून बघा. आणि कालचा व्हिडिओ आहे बघा, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की मार्गदर्शन सूचना रद्द झालं तर काय होईल एवढंच सांगितलं, रद्द होतील असं म्हटलेलं नाही आहे, बरोबर. त्याच्यामुळे थोडंसं करेक्शन करत चला, म्हणजे बघा कुठल्याही गोष्टीचा अर्थ कसा घ्यायचा हे आपल्याला समजलं पाहिजे, बरोबर. झालं तर काय होईल याच्यामध्ये आणि रद्द होईल याच्यामध्ये फरक असतो. त्याच्यामुळे आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपला शब्द समजले पाहिजे. आणि मेन काय विद्यार्थ्यांना तेच समजत नाही. मी सांगतो चला तुम्हाला. आता बघा, पहिला प्रश्न आहे सगळ्यांचा की आरोग्य सेवक 50% ही जी भरती आहे ही मेरिटनुसार होऊ शकते का. अरे विद्यार्थी मित्रांनो, फक्त मेरिटनुसार ही भरती होऊच शकत नाही, बरोबर. ही जी भरती होणार ती फवारणी कर्मचारी अधिक मेरिट अशीच होणार. नुसत्या मेरिटनुसार भरती होऊच शकत नाही, कारण आरोग्य सेवक 50% हे जे पद आहे हे फक्त फवारणी कर्मचारी, जे हंगामी फवारणी कर्मचारी आहेत त्यांच्यामधूनच भरल्या जातं आणि इतक्या दिवस त्यांच्यामधूनच भरल्या गेलं, बरोबर. आणि जो आर आर आहे सध्या तरी 2023च्या भरतीला लागू, तो 2003चाच आहे, बरोबर. आर आर चेंज झालाच नाही. मग आर आर चेंज झालाच नसेल तर मला सांगा ही भरती तुमची मेरिटनुसार कशी होईल, बरोबर ना. म्हणजे ही जी भरती आहे ही फवारणी कर्मचारी प्लस मेरिटनुसारच होणार आहे आणि हे 100% आहे. दुसरं याला काही हे नाही आहे, ठीक आहे. हंगामी फवारणी कर्मचारी यांना तर घ्यावंच लागणार, हा एक आपण म्हणूया एक सत्यच आहे. आणि मेरिटवाले, आता बघा तुम्हाला माहित आहे की आता मार्गदर्शन सूचना आल्या त्याच्यामध्ये काय सांगितलं की 1967चा जो काही जिल्हा परिषद भरती जो काही नियम आहे त्याचा वापर करून जे मेरिटवाले आहेत त्यांना पण घेण्यात येत आहे, बरोबर. तसे नियम पण काढलेत. म्हणजे बघा, आता गव्हर्नमेंट जे आहे ते हंगामी फवारणी कर्मचारी यांच्याकडनं तर तो आर आरच आहे, बरोबर. आणि मेरिटवाल्याकडनं आता बघा तुम्ही गव्हर्नमेंटनं तसं मार्गदर्शन सूचना दिल्यात की यांना तुम्ही 1967च्या नियमानुसार घ्या, बरोबर, 5(2) नुसार. म्हणजे गव्हर्नमेंट आता मेरिटवाल्यांना पण काढू शकत नाही, बरोबर. एवढं जर काढलं तर 27-27 काही विद्यार्थी आहेत त्यांचं आंदोलन सुरू होईल. म्हणजे गव्हर्नमेंट एवढ्या विद्यार्थ्यांसोबत अन्याय करू शकत नाही, हे सत्य आहे, बरोबर. आणि फवारणी कर्मचारी जे आहेत त्यांच्यासोबत तर नियमच आहे, बरोबर ना, रिक्रुटमेंट रूलच आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर पण अन्याय होणार नाही. ही जी भरती होणार ती फवारणी कर्मचारी अधिक मेरिट असंच होणार. आता कसं घ्यायचं ते झेडपीवाले बघतील, त्याच्यावर मी भाष्य करणार नाही, हे लक्षात ठेवा, कारण हे नियमच आहे, ठीक आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर मेरिटनुसार होऊ शकतं का. मेरिटनुसार कसं होईल मला सांगा बरं. तुमचा आर आर चेंज झाला नाही तर मेरिटनुसार कसं होईल. आर आर जो आहे तो आता चेंज झालाय, मला वाटतं 2024मध्ये, जून 2024मध्ये, बरोबर. मग इथून पुढच्या ज्या भरती आहेत त्या मेरिटनुसार होतील, या नाही, हे लक्षात ठेवा, बरोबर. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना वाटेल की सर ही भरती फक्त मेरिटनुसार का होईल का, तर नाही, मेरिटनुसार होणारच नाही, ठीक आहे. आता बघा, जो कोर्टमध्ये गेलेत त्यांनी चॅलेंज केले त्या मार्गदर्शन सूचनाला. आता तुमचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जे मार्गदर्शक सूचना, ठीक आहे, या रद्द होऊ शकतात का. तर बघा, मार्गदर्शन सूचना या रद्द होऊ शकत नाहीत, कारण ते नियमानुसार आहेत ना.
बरोबर. मार्गदर्शन सूचना हे काही नियम नाहीत जे की ग्रामविकास विभागानं तुम्हाला दिलेले आहेत, हे काही नियम नाहीत. बरोबर. तर मार्गदर्शन सूचना हे फक्त काय आहे, एक आठवण करून दिलेली आहे की तुम्हाला राहिलेल्या मेरिटवाल्या विद्यार्थ्यांना कसं घ्यायचं. हे काही मार्गदर्शन सूचना म्हणजे काही हे सरकारने काही वेळेवर नियम बनवलेले नाही आहेत. बरोबर. की मेरिटवाले मुलं ओरडत आहेत, चला आपण मार्गदर्शन सूचना बनवूया वेळेवर. नाही, मार्गदर्शन सूचना फक्त एक गाईडलाईन आहे की तुम्हाला आता समोर काय करायचं आहे. बरोबर. कारण मार्गदर्शन सूचना फक्त तुम्हाला आठवण करून देणार आहे की तुम्हाला जे फवारणी कर्मचारी आहेत त्यांना 2003च्या नियमानुसार घ्यायचं आहे. राहिलेल्या जाग्यावर तुम्हाला काय करायचं आहे, 1967चा जो काही जिल्हा परिषदेचा जो काही भरतीचा नियम आहे त्याच्यामध्ये जो काही विभागीय आयुक्त आहेत त्यांना अधिकार आहेत की काही अट जे आहेत ते किंवा सर्व अटी ते शिथिल करू शकतात जर उमेदवार मिळाला नाही. बरोबर. तर त्यानुसार तुम्हाला ते घेतल्या जात आहे. म्हणजे मार्गदर्शन सूचना काही नियम नाहीत. बरोबर. कोर्टामध्ये चॅलेंज करायला ती फक्त एक आठवण दिलेली आहे किंवा आपण म्हणून एक परवानगी दिलेली आहे झेडपींना की तुम्ही अशी कारवाई करा, तुम्ही करू शकता. कारण जिल्हा परिषद स्वतः तरी असं करणार नाही ना की मार्गदर्शन सूचना न येता स्वतः कारवाई करेल. बरोबर ना. कारण इतके कर्मचारी घेणं. बरोबर. आणि कर्मचारी वाढले म्हणजे त्यांच्यावर पगारीचा जो आहे बोजा वाढतो. बरोबर. त्याच्यामुळे झेडपडी स्वतः एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नाही कारण त्यांच्यावर सुद्धा ग्रामविकास विभाग आहे. त्यामुळे इथे मार्गदर्शन सूचना त्यांनी मागवल्या. मार्गदर्शन सूचना जी आहेत ती नियमानुसार आलेली आहेत. जसं की 2003 आणि 1967च्या नियमानुसार तिथं भरती होणार आहे. बरोबर. हे काही नियम नाहीत जे की वेळेवर तुम्हाला बनवलेले आहेत. हे नियम अगोदरपासून होते. ठीक आहे. म्हणजे 2003 1967 पासून हे नियम आहेत चालत आलेले. बरोबर. फक्त एवढंच की त्यांचा वापर इथं केला जातोय कारण इथं गोंधळ निर्माण झाला ना. त्याच्यामुळे त्या नियमांचा वापर करून इथं ही भरती पार पाडल्या जात आहे. बरोबर. इथं काही हे मार्गदर्शन सूचना काही नियम नाहीत ते तुम्हाला बदलायला. समजलं का. त्याच्यामुळे मार्गदर्शन सूचना सुद्धा रद्द होणार नाहीत. बरोबर. आणि नुसत्या फवारणीवाल्याकडून सुद्धा किंवा नुसत्या फवारणीवाल्याला घेणं सुद्धा शक्य नाही. बरोबर. भरती तर अशीच होणार, फवारणी प्लस मेरिट. आणि मार्गदर्शन सूचना हे काही नियम नाहीत वेळेवर बनवलेले. बरोबर. या अगोदरचेच नियम आहेत, फक्त ते एक आठवण करून दिलेली आहे झेडपींना की असं तुम्हाला करायचं आहे. त्याच्यामुळे हे पण काही रद्द होणार नाही. ठीक आहे. मग बघा तुम्ही आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर मग कोर्टाने स्टे का दिला. बघा ज्यावेळेस आपण कोर्टमध्ये जातो जे काही ऑनरेबल जज असतात ना त्यांना दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या लागतात. बरोबर ना. एक म्हणजे जे काही पिटिशनर आहे त्यांचं आणि जे काही रिस्पॉन्डेड आहे त्यांचं. मग आता जो फर्स्ट डे असतो. बरोबर. जे काही जज असतात ते काय करतात तर पिटिशनरना ऐकतात. म्हणजे जो काही पिटिशनर आहे त्यांचा जो काही वकील आहे त्यांनी जे काही सांगितलं. बरोबर. आता जज म्हणजे काय, जे वकील सांगतात तेच त्यांना स्टडी करावं लागतं. त्यानुसार त्यांना सगळंच माहीत असतं असं नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्यावं. वेगवेगळ्या केसेस असतात. बरोबर ना. त्यांना सगळंच माहीत असतं, सगळेच नियम पाठायचं असं नाही. बरोबर. त्याच्यामुळे वकिलांनी जे काही सांगितलं. बरोबर. बरोबर. त्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे की भरतीमध्ये अजून गोंधळ होऊ नये. बरोबर. जर नियुक्त्या वगैरे दिल्या तर अजून गोंधळ वाढतो. बरोबर ना. त्याच्यामुळे त्यांनी फक्त स्टे आणला, फक्त स्टे आणलेला आहे, अजून काहीच नाही झालेलं. ठीक आहे. मग ज्यावेळेस आता जो रिस्पॉन्डंट आहे कोण आहे, जिल्हा परिषदेचे CEO आहेत, फवारणी कर्मचारी जर त्यांनी जर तिथं आपण म्हणूया जर त्यांनी मध्यस्थी केली तिथे किंवा जे काही ग्रामविकास विभाग आहे. बरोबर. आता यांचे जे ॲडव्होकेट आहेत ते तिथं काय करतील, 2003चा RR मांडतील. बरोबर. 1967चा RR मानतील. बरोबर. आणि त्यावेळेस ते सांगतील की या नियमानुसार आम्ही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. तर संपला विषय. बरोबर. आता बघा नुसतं मेरिटनुसार घ्या त्यासाठी काही स्टँड आहे का, लिगल स्टँड आहे का मला सांगा बरं. लिगल स्टँडच नाही ना. तुमच्याकडे लिगल स्टँड काय की नुसतं मेरिटनुसार घ्या, काय आहे का लिगल स्टँड. काहीच नाही आहे लिगल स्टँड तुमच्याकडे नुसतं मेरिटनुसार घेण्यासाठी. बरोबर. आणि जाहिरातीमध्ये दिलंय ते ऑलरेडी सेम टू सेम तुमच्या 2003च्या जी तुमची जाहिरात आहे ना. बरोबर. त्या जाहिरातीमध्ये जे काही दिलंय ते 2003च्या जो काही RR आहे, आरोग्य सेवक पुरुष या पदासाठी, त्याच्यामध्ये जशाला तसाच दिलेला आहे. बरोबर. फक्त एवढंच आहे की 40% हे सर्वसाधारण साठी आहे, 50% फक्त हंगामी फवारणी कर्मचारी. त्याच्यामुळे तुमचा गोंधळ झालाय, तुम्हाला ते वाचताना समजलं नाही. काहीच होणार नाही. मार्गदर्शन सूचना सुद्धा रद्द होणार नाही. आणि भरती जी होणार आहे ती हंगामी फवारणी कर्मचारी प्लस मेरिट अशीच होणार. ठीक आहे. त्याच्यामुळे दुसरा काही गोंधळ होणार नाही. फक्त आता एवढंच आहे
की आता जे रिस्पॉन्डंट आहेत म्हणजे CEO झालं किंवा आपण म्हणूया जे तुमचं ग्रामविकास विभाग आहे, आता हे किती लवकर आपल्या बाजू मांडतात आणि किती ठामपणे मांडतात त्यावर फक्त हे डिपेंड आहे. म्हणजे काय आहे, तर रिझल्ट हाच राहणार, फक्त त्याला वेळ लागणार. किती वेळ लागणार? 6 महिने, 1 वर्ष, ते आपल्याला माहीत नाही. बरोबर, ते डिपेंड करतं या रिस्पॉन्डंटवर. बरोबर, जे काही रिस्पॉन्डंट आहेत त्यावर ते डिपेंड करतं की याला किती लवकर हे करायचं. ठीक आहे, वाटलं तर नेक्स्ट जी काही तुमची हिअरिंग असेल त्याच हिअरिंगमध्ये तुम्ही केसला हे करू शकता, स्टे उठवू शकता. पण हे सगळं डिपेंड करतं तुमच्या रिस्पॉन्डंटवर. ठीक आहे, तर आता नेमकं काय करायचं नंतर याचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला अपलोड करतोच यावर. ठीक आहे, सध्या एवढीच माहिती.